मार्गदर्शन केले ते आपले लोकप्रिय आमदार, विधिमंडळातील माझे सहकारी, त्यांच्यावर राज्याच्या शेतकऱ्यांच्या कृषी मंत्रिपदाची जबाबदारी ते दत्ताभाऊ भरणे, आप्पासाहेब जगदाळे, पृथ्वीराज बापू जाचक, भरत शेठ शहा, जयदीपभाई कवारे, प्रतापबाबा पाटील, राजेंद्र तांबिले, हनुमंत कोकाटे, अतुल झगडे, डॉक्टर लहू कदम, संजय भैया सोनोने, युवराज मस्के, प्रशांत पाटील, दत्ताभाऊ गोगरे, अभिजित तांबिले, श्रीमंत डोले, देवराज भाऊ जाधव, आबा मोहोळकर, बाळासाहेब सरोदे, अमोल कुसाळ, अशोक पिंपुडे, सचिन सपकाळ, अनिल बागर, राहुल जाधव, तुषार जाधव, कांतीलाल झगडे, सीमाताई कल्याणकर, दिलीप वाघवारे, त्याचबरोबर शिवाजी झुले, आदिकुमार गांधी, अशोकराव पोळ, मदन पवार, बाबूनाना गवळी, रमेश शिंदे, सौरव शिंदे, राजेंद्र चोरंबे, प्रमित धोत्रे, माऊली नाचण, प्रभू काळे, सुधीर मुत्रे, रघुनाथ राऊत, अमोल विसाळ, शकीलभाई सय्यद, हनुमंत कांबळे, विकास साबळे, राजेंद्र चोरंबे, आकाश बसने, विशेषतः शिवाजीराव मकरे, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तसंच आरपीआय रामदास आठवले साहेबांचा, पीपल्स रिपब्लिकन पार्टी आमची जोगेंद्र पवार साहेबांची, तसंच आमचे शिवाजीराव मकरे, संजयराव सोनोने, या सर्व आरपीआयच्या सहकारी मित्रांनी आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीनं आपल्याला या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलला पाठिंबा दिलेला आहे. ते सर्व मान्यवर जमलेल्या बंधू भगिनींवर माझ्या मित्रांनो, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये 288 विधानसभा मतदारसंघ, 288 नगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायत या मतदारसंघामध्ये निवडणुका चालू आहे. काल काहीतरी निवडणूक आयोगाने निर्णय घेतलाय, काही निवडणुका त्यांनी पुढे ढकललेल्या आहेत 20 तारखेला. त्याचा व्यवस्थितपणे आज दुपारी काहीतरी निर्णय होणार होता, आलाही असेल, मला काही पाहण्यामध्ये नाहीये. पण आपल्याला पण निर्णय घ्यायचा आहे. जवळपास 24,800 मतदारांना इंदापूर शहराची सूत्र उद्याच्या 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये द्यायची. माझ्या लाडक्या बहिणींना, माझ्या बांधवांना, माझ्या प्रतिष्ठित नागरिकांना, व्यापाऱ्यांना, छोट्या मोठ्या व्यवसायधारकांना, नोकरदारांना, मग त्याच्यामध्ये वकील असतील, डॉक्टर असतील, इतर व्यवसायामध्ये काम करणारे सर्व मान्यवर असतील, त्या सगळ्यांना निर्णय घ्यायचा. अनेक जण नगरपालिका चालवतात, त्याबद्दलचं काम आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. अनेकांना तुम्ही सगळ्यांनी संधी दिली, त्यांच्या संधीच्या काळामध्ये त्यांनी कसं काम केलं ते देखील इंदापूरकरांनी अनुभवलेलं आहे. आज इथं आल्यानंतर साहजिकच सगळ्या महाराष्ट्रामध्ये सांगतो, मी कुठेही गेलो तर शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा कधी सोडत नाही. त्याच विचारधारांनी आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, गळ्या आरपीआयच्या साठी आमचे सहकारी हे सगळेजण पुढे चाललेले. हे करत असताना इंदापूरचं ग्रामदैवत इंद्रेश्वराच्या चरणी मी नतमस्तक होतो. तसंच इंदापूर तालुक्याचं दैवत असणाऱ्या नीरा नरसिंहपूरच्या श्री लक्ष्मी नरसिंहाला देखील वंदन करतो. माझ्या इंदापूर शहराचा एक ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि पुरातत्व वारसा या शहराला लाभलेला आहे. बऱ्याच जणांना माहिती नाही, काहींना माहिती देखील आहे, परंतु इंदापूर हे सांस्कृतिक वैभव असणाऱ्या वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गडीचं संवर्धन आणि आपला हजरत चंचौली बाबांचा दर्गा या पर्यटन क्षेत्राचा परिपूर्ण आराखडा आम्ही तयार केलेला आहे. दोन्ही स्थळांच्या सुशोभीकरणाचं काम मध्ये मी, दत्ताबाबा, काही आमचे सहकारी, आम्ही सगळ्यांनी त्या साईटवर गेलो, ते पाहिलं, त्याच्यात काय दुरुस्ती करण्याची गरज आहे ते अनुभवलं, तशा प्रकारच्या सूचना दिल्या. त्या कामाच्या करता जी काही जबाबदारी उचलायची असते ती जबाबदारी आम्ही सगळ्यांनी उचललेली आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं आजोबा मालोजीराजे भोसले
यांच्या इंदापूर शहरातील गडीचं संवर्धन करून तिथले जुने बुरुज असतील, गावदेस असेल, या देखील ऐतिहासिक वस्तूंचं संवर्धन करण्याचं काम चाललेलं आहे। आणि याचबरोबर गडी लगत जर आपण बघितलं तर हजरत शमसवी बाबाच्या दर्गा याही परिसराचा विकास हा आम्ही करतोय। या दोन्ही क्षेत्रांना इंदापूरकरांनो एक ऐतिहासिक, आध्यात्मिक, पुरातत्वीय अशा प्रकारचा वारसा आहे। या क्षेत्राचा विकास करताना आमचं पुरातत्व जे महत्व आहे त्या काळातलं, ज्याला हेरिटेज वास्तू आपण म्हणतो, ते आणि ऐतिहासिक सौंदर्य जपण्याचं काम आम्ही करतो। मी तर, तुम्ही मला पहिल्यांदा खासदार केले 91 साली, तेव्हापासून आजपर्यंत विविध पदावर काम करणारे एक कार्यकर्ता मी तुमच्या समोर आहे। आणि मला जिथं जिथं काम करता येतं, मग ते युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले किल्ले असतील, किल्ले संवर्धनाचं काम असेल, वेगवेगळ्या ठिकाणी जुन्या लोकांनी जे काही त्यावेळेस इमारती उभ्या केलेल्या आहेत त्याबद्दलचं जतन करण्याचं काम असेल, मी नेहमी पीडब्ल्यूडीला सांगतो, बाबांनो हेरिटेज वास्तू जपली पाहिजे। त्यामध्ये जो काही स्टोन आहे, नॅचरल स्टोन, त्याला रंग मारला नाही पाहिजे, तो ओरिजिनल दिसला पाहिजे। तुम्ही अलीकडे कधीतरी बारामतीची जुनी कचेरी बाबूजी नाईकवाडा सहज येऊन बघा, चक्कर मारा। माणसांनी मनात आणल्यानंतर काय घडू शकतं आणि काय होऊ शकतं त्याचं मूर्तिमंत उदाहरण ते तुमच्या रील मध्ये बऱ्याचशा ठिकाणी त्या बाबतीमध्ये ते येत असतं। मित्रांनो, तशाच पद्धतीनं मी दत्ताशी बोललो, माझ्या बाकीच्या सहकार्याशी बोललो, माझ्या अधिकारी लोकांशी बोललो आणि त्यांना सांगितलं हे नवीन बांधकाम करताना ते शेकडो वर्षापूर्वीचं मूळ वास्तूशी मिळतं जुळतं असावं, त्या दृष्टीनं तुम्ही सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे। जी जबाबदारी सरकार म्हणून आमची असेल, आमच्या दत्ताभरणीची असेल, आमच्या इतर सहकारी मित्रांची असेल, ती आम्ही पार पाडू आणि त्या पद्धतीनं ते काम चाललेलं आहे। माझ्या आधी तर अनेक वक्त्यांनी भाषण केली, मला कोणीतरी आल्यावर सांगितलं, मी त्याच्याबद्दल खरं तर मला ते भाषण ऐकायला मिळालं नाही, परंतु काहींनी सांगितलं, दादा तुम्ही डॉक्टर भाऊ कदमाचं भाषण ऐकायला पाहिजे होतं। आता डॉक्टर मंडळींनो, तुम्ही भाषण केल्यावर आम्ही काय कुणाला इंजेक्शन देत बसावं? तुम्ही गोळ्या द्या, इंजेक्शन द्या, तपासा, शिबिर करा, म्हणजे आमच्या पोटावर पाय काय त्याला त्याच्यातला गमतीचा वाद जाऊ द्या, पण ज्याच्यामध्ये जे कर्तृत्व असतं त्यांनी ते कर्तृत्व दाखवलं पाहिजे। त्या मताचा मी आम्ही कधी समाजकारण राजकारण करत असताना जात पात, धर्म, भेद भाव, प्रांत, जाती या पलीकडे आम्ही विचार करणारे लोक, कारण ती आमच्या शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे, ती आमच्या शिवशाहू फुले आंबेडकरांची शिकवण आहे। आणि म्हणूनच मित्रांनो, आज या शहरामध्ये खरं तर बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत। माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात 288 त्या नगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायतीमध्ये सगळ्यात जोरात आरोप प्रत्यारोप, नको ती माणसं एकत्र आलेली आहेत, कधी एकमेकाशी तोंड बघत नव्हती, हे हल्ला करायची, आता काय मांडी लावून बसताय, काय काय कुणाबद्दल कुणी कुणी काय काय बोललं, जरा इतिहास आठवा। तर असा काय चमत्कार घडला की भरत शाह नको, भरत शाह नसेल तर आम्हाला सगळं चालतंय, ती असेल तर आम्ही एकत्र येतो। भरत शाह, मी तुमचं अभिनंदन करतो, तुम्ही अशा सगळ्यांना एकत्र आणण्याची आमच्या कुणाच्या बाला जमलं नाही ते भरत शाह खरं ते सांगतो। मी शब्दाचा पक्का मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता। मित्रांनो, माझ्या इंदापूर शहराच्या करता समर्पितपणे कार्य करणारे ऍडव्होकेट भरत शेख शाह, त्यांच्या वहिनी त्या देखील अंकिता मुकुंद शाह यांनी 2017 ते 22 त्या काळामध्ये या शहराचं नगराध्यक्ष भूषवलं। आणि मला आता हे नव्या क्षितिजाकडे वाटचाल हे मला पाहायला मिळालं, वाचायला मिळालं। खूप काही आमच्या या लाडक्या बहिणीने, हे आमच्या मायमाऊलीने या शहराच्या करता करण्याचा मनापासून प्रयत्न केला। जे चांगलं आहे त्याला चांगलं आपण म्हणलं पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न केला।
आज भरतशेठ शहा देखील सहकार असेल, सामाजिक उपक्रम असेल आणि संघटन व्यवस्थापन असेल, सर्व क्षेत्रातले एक अनुभवी नेतृत्व म्हणून इंदापूरकरांना परिचित आहे. ते आपलं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. इंदापूर तालुक्याच्या सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि सहकार क्षेत्रामध्ये शहा परिवारानं दिलेलं योगदान अनेक पिढ्या, ही पिढी नाही अनेक पिढ्या, हे आपण इंदापूरकर आपण त्या ठिकाणी नाकारू शकत नाही. तुम्ही पहा, स्वर्गीय नारायणदास रामदास शहा उर्फ बाप्पा, त्यांना बाप्पा नावाने त्या काळामध्ये ओळखलं जात होतं, जुन्या लोकांना आठवत असेल. त्याच्यानंतर स्वर्गीय सुरेशदास शहा आणि नंतर स्वर्गीय गोकुळदास शेठ, आम्ही त्यांना गोकुळ शेठ शहा म्हणायचो. ते कारण मी ज्या खासदारकीला उभं होतो त्या स्वर्गीय भाऊ म्हणजे शंकरराव भाऊ, नंतर आमचे गोकुळ शेठ शहा, हे सगळे जण मला आशीर्वाद द्यायचं काम करत होते, माझं काम करत होते. बाकीचे पण हे सगळे तरुण मंडळी त्यावेळेस मला साथ देत होती. आणि अनेक वर्षापासून माझ्या या इंदापूरच्या मातीमध्ये काम करून इंदापूर शहराच्या प्रगतीमध्ये मोलाचं योगदान या शहा परिवारांनी दिलंय. कदाचित नंतरच्या काळामध्ये जे इंदापूरमध्ये राहायला आले असतील, शिकायला आले असतील, व्यवसाय करायला आले असतील, त्यांना हे माहिती नसावं म्हणून मी त्याचा उल्लेख करतोय. आणि स्वातंत्र्य लढ्यात देखील सुद्धा शहा कुटुंबियांनी सक्रिय योगदान दिलेलं आहे, अशा प्रकारची नोंद आहे. शिक्षण, हे संस्था बघा, सहकारी बँक म्हणा, अशा विविध क्षेत्रामध्ये शहा कुटुंबांनी केलेलं काम तुम्ही नाकारू शकत नाही. इंदापूर आणि शहा कुटुंबाची नाळ हे घट्टपणे जोडलेली आहे. मग अशी जोडलेली असताना काहींना एवढं वाईट वाटायचं कारण काय? मग त्याच्यामध्ये शहांना तिकीट घेऊ नका असं म्हणण्याचं काम का, कारण काय? शहा कुटुंबाचा राजकीय सामाजिक कार्याचा वारसा जपत आज ऍडव्होकेट भरतशेठ शहा यापूर्वी देखील 5 वर्षाचे इंदापूर शहराचे उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडलेली. भरतशेठ यांनी नगरसेवक म्हणून काम करताना देखील तत्कालीन नगराध्यक्ष अंकिताताई मुकुंद शहा यांच्या मार्गदर्शनाखाली या इंदापूर शहराला राष्ट्रीय स्तरावर स्वच्छता अभियानामध्ये 5 वेळेला पुरस्कार मिळवून देण्याचं महत्वाचं योगदान आपल्याला विसरता येणार नाही. अनेक क्षेत्रांचा त्यांचा दांडगा अशा प्रकारचा अनुभव आहे. सर्वांशी सहज संवाद साधण्याची त्यांची वृत्ती आहे आणि शहर विकासाच्या बाबत दूरदृष्टी असणारे आमचे ऍडव्होकेट भरतशेठ शहा हे इंदापूरच्या सार्वजनिक जीवनातील एक महत्वाचं नेतृत्व आहे आणि अनुभवी ऍडव्होकेट भरतशेठ शहा या तालुक्याचे सुपुत्र आहेत. त्यांच्या अनेक पिढ्या त्या शहरांनी पाहिलेल्या आहेत आणि ते सामाजिक काम करताना पाहिलेले आहेत, समाजाचं भलं करताना पाहिलेले आहेत, पारदर्शक कारभार करत असताना पाहिलेले आहेत. कुठेही ह्या 6 परिवारावर भ्रष्टाचाराचा एवढा देखील एक शिंतोडा उडालेला नाहीये. मग असं असताना भरतशेठ शहा का नको, हा प्रश्न माझ्यासारख्या देखील कार्यकर्त्याला पडलेला आहे. मित्रांनो, एकंदरीतच मंत्रिमंडळातील माझे सहकारी आपले इंदापूरचे सुपुत्र दत्तामावांनी त्यांना खंबीर साथ दिलेली आहे. आमचे अप्पासाहेब जगदाळेंनी त्यांना खंबीर साथ दिलेली आहे आणि त्याच्यामुळे माझा अंदाज आहे, माझं मत आहे की इंदापूरचा विकास अधिक वेगाने श्री भरतशेठ शहा यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. हे निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. मी समजावून सांगण्याच्या करता आलो, मी तुम्हाला विनंती करण्याच्या करता आलो, मी त्याच्यामध्ये तुम्हाला आव्हान करण्याच्या करता आलो. इंदापूर शहरातल्या नागरिकांच्या रहदारीच्या दृष्टीनं महत्वाच्या असणाऱ्या शिरसोडी सुगाव या ऐतिहासिक उजनी बॅकवॉटरवरील पुलाचं काम देखील आम्ही मार्गी लावलं. मी त्यांच्याच घरी बसलो होतो, बरोबर, आणि काही नाही असंच भेटायला गेलो होतो. मामा होते, आम्ही सगळे होतो आणि विषय काढला ते म्हणले, दादा पूल झाला ना तर करमाळा आणि इंदापूर एवढंच चांगल्या पद्धतीनं कनेक्टिव्हिटी होईल, आमच्या बाजारपेठेला उचित अवस्था येईल, आमच्याकडे आणखी इंदापूरमध्ये आर्थिक सुबत्ता वाढायला मदत होईल. मी लगेचच अधिकाऱ्यांना फोन केला, माझी सवय. त्यांनी सांगितलं 350 कोटी रुपये लागतील. म्हणलं करा प्लॅन इस्टिमेट तयार. प्रस्ताव तयार झाला. दत्तामामाचं ऑफिस, दत्तामामा त्याचा पाठपुरावा करत होतं आणि त्याच्यानंतर
आम्ही तो पूल मंजूर केला. जवळपास 400 कोटी रुपयाचा पूल. सर अशी चर्चा करत असताना त्याच्यातून माझ्या इंदापूरचा विकास होणार आहे. त्याच्यातून माझ्या करमाळा आणि इंदापूरची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. त्याच्यातून दोन्ही तालुक्याचं, दोन्ही जिल्ह्याचं, पुणे आणि माझं सोलापूर या जिल्ह्याचा एक दुवा त्याच्यातनं साधला जाणार आहे. या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. का नाही बाकीच्यांनी केलं? तुमच्यातले तर काही काही लोक 19 वर्ष मंत्री होते. मग मंत्री असताना केलं काय? जॅकेट घातली, स्टाईल मारली, कुठेही काही फोटो काढायचं म्हटलं की त्याच्यात बरोबर चेहरा येतोच. गळ्याचा फोटो मी बघायचो पूर्वी. अरे आम्ही पण राजकारणात आहे ना. मी तर कधी, आता मी सहज मोजत होतो, 30 कॅमेरे आमच्या पुढे, 30 सारखी तपासताय. कुठं अजित पवारचा शब्द सांगतोय, कुठं ती घसरतोय, कुठं ब्रेकिंग न्यूज करता येते, काय करता येतं. पण पत्रकार मित्रांनो, अनुभवातनं माणूस शहाणा बनतोय हे लक्षात घ्या. आम्ही ह्या इंदापूरमध्ये येऊन एक शब्द वापरला होता, की आमच्या ग्रामीण भागातली जनता सहज वापरून जाते, म्हणून आम्ही आपलं घुंगडी बैठकीमध्ये वापरला. जे मला त्याच्यात पण मोठी मोठी लोक होती, उंच उंच लोक होती. लगेच ते काढलं, त्या माणसाला काय द्यायचं ते दिलं, दिल्लीत पाठवलं, इकडं पाठवलं, तिकडं पाठवलं. अरे हे काही विकासाचं काम आहे का? हा त्यांचा विकास. आणि आता आमच्या मामाचा विकास बघा. त्याला तर आता माझ्या माहितीप्रमाणे 2.5 आणि 3.5 वर्ष झाली. 3.5 वर्षात हे जे काही केले ते आता तुम्हाला दिसतंय. आणि 19 वर्षात काय काय केलं. आपली इंदापूर सहकारी बँक नावावर आणली. आपला निरा भीमा दूध संघ केवढा जोरात चाललाय. आपला एक भाऊंनी आणि वहिनींनी अतिशय बारकाईनं, इतका बारकाईनं की पृथ्वीराज बापू बघत नसतील एवढ्या बारकाईनं तो कर्मवीर शंकरराव भाऊ कारखाना, तो कारखाना तुमच्या नेतृत्वाने चालवायला दिला. एवढं आमचं कर्तृत्व बघा. त्या नीरा भीमावर कर्जाचा डोंगर केला. आम्ही एमसीडीसी मध्ये पैसे दिले. जरा माहिती घ्या. अरे तुम्हाला कसं काही वाटत नाही? तुम्ही 19 वर्ष नेतृत्व करून तुम्ही एक तरी काय चांगलं केलेलं ते दाखवा ना. किंवा हे काम आम्ही इंदापूरच्या सर्वांगीण विकासाच्या करता उत्तम पद्धतीने करू शकलो. आमच्या इंदापूर करता दुधाचं काम, आमच्या इंदापूर करता दुधावर प्रक्रिया करणारी कारखानदारी किंवा उसावर प्रक्रिया करणारी कारखानदारी किंवा वेगवेगळ्या बँका. मी आत्ताच हळूच आमच्या बऱ्याच शेतकरी विचारत होतो, इंदापूर बँक काय म्हणते? बरी आहे, बरी आहे. म्हणजे अजून चालायलाच आहे. ठीक आहे, चालायचं. आणि माझी बारामती बँक जाऊ बघा. ज्या वेळेस अधिकाऱ्यावाले आवाज चढून बोलतो ना, अरे आपला नारच खडखडीत आहे म्हणून मी बोलत असतो. त्यामध्ये मधी मी मामा यांनी लक्ष घातलं आणि आम्ही बापूंना पॅनल केलं की पाडायचं, बापूंचं पॅनल झालं की पाडायचं. पण आमचा कारखाना गेल्या 10 वर्षात इतका अडचणीत आला. मी मामाला म्हणलं नाही रे, बापूलाच बरोबर घेतलं पाहिजे. आपल्याला कारखाना चालवायचं, बाकी काय करायचं. शेतकऱ्याला भाव नीट मिळाला पाहिजे, त्याच्यामध्ये कामगारांना नीटपणे त्यांचं जे काही पगार असेल ते मिळाला पाहिजे. एवढंच आमचं. आम्ही झालं गेलं गंग्याला मिळालं. आम्ही नाहीतरी पूर्वी एकत्रच होतो. उलट मध्ये आता बापू म्हणतात, दादा 20 वर्ष वाया घालवले राव, तुम्हाला 20 सोडलं. पण आता गेले वाया. आता जाऊ द्या, राहिलेल्या दिवसात भरून काढून काय बाहेर. मित्रांनो, तो बॅकलॉग भरून काढण्याचं काम आम्ही करतो. आम्हाला आमच्याकरता संस्था नाही चालवायच्या, समाजाच्या भल्याकरता संस्था चालवायच्या. हे आमचं काम आहे, ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन, आज भरत शेठ सारखं ते नेतृत्व पुढे येऊ पाहत आहे. आज आम्ही तुम्हाला उमेदवार देत असताना 21 उमेदवार दिलेले, त्याच्यातले 5 उमेदवार अनुभवी दिलेले.
आणि बाकीचे 16 उमेदवार नव्या दमाचे, नवे चेहरे, नवी कोरी पाठी जी आम्हाला संधी मिळाली तशा पद्धतीने ह्यांना आम्ही संधी देण्याचा प्रयत्न करतो. भरतशेठ शहा आमचे अनुभवी आहेत, बाळासाहेब ढवळे आमचे अनुभवी आहेत, राजेंद्र चौगुले आमचे अनुभवी आहेत, श्रीमती शेख रजिया हजरत या आमच्या अनुभवी आहेत, आणि अनिता अनिल डावरे या आमच्या अनुभवी आहेत की नाही. कुठली संस्था चालवत असताना तरी तिचा अनुभवी असावं लागतात. आणि नंतर बाकीचे नव्या दमाचे. मी नेहमी आत्ताच कार्य करताना माझं बापूचं आणि मामाचं ठरलं, कुणीही जुना घ्यायचा, बापू आणि नवी टीम. काय बापू सगळी आली, काही त्याच्यामध्ये अडचण आली नाही. मित्रांनो, काही जणांनी काय मला काही कळत नाही, अगदी स्वतःच्या विधानसभेच्या निवडणुकीत नसता प्रचार केला असं अगदी चालले, तिघं हातात हात घालून काय करून चालले, काय भाषण करतात. अरे तुमच्या अंतर्मनाला विचारा, खरंच आपण मनापासून भाषण करतो ते सांगत असतील देवा मी जरा वेगळं बोलणार आहे, पण तू मनावर घेऊन नको. आम्हाला बरेचसे डोळ्यासमोर दिसतोय म्हणून हे सगळं करावं. एकट्या या माणसाची मान खाली घालण्याकरता हे सगळे लेखे मंडळी एकत्र आलेली आहे. आर्थिक काही जण संपन्न आहे, काही जणांचं वक्तृत्व चांगलं आहे. नुसतं वक्तृत्व चांगलं असून पैसा असून लोकांचे प्रश्न सुटत नाही रे बाबा. तुम्ही बघा, आज 3.5 वर्ष मंत्री आणि ते 19 वर्ष मंत्री. 19 वर्षात तुमची प्रशासकीय इमारत झाली का? तुमची नगर परिषदेची इमारत झाली, तुमची पंचायत समितीच्या आता इमारतीचं काम मामानी मंजूर करत आणलेलं आहे, तुमची कोर्ट इमारत झाली, वकील मंडळींनो सांगा ना. त्याच्यामध्ये पीडब्ल्यूडीची इमारत झाली, तेव्हा तर ती राज्यमंत्रीच होता, ती कॅबिनेट पण नव्हता, तरी तो त्यांना म्हणाला की माझ्या इथं चांगली इमारत केली पाहिजे. आज कशा इमारती झाल्या आणि पूर्वीच्या काळामध्ये काय इमारती होत्या? दादा काहीतरी विचार करा ना. अरे लात मारील तिथं पाणी काढण्याची धमक नेतृत्वामध्ये असावी लागते, नुसता नट्टापट्टा करून चालत नाही. माझ्या बहिणीला तुम्हाला बोलत नाही, तुम्ही तसं केल्यावर जास्त छान दिसत. त्याच्यामध्ये आमचं तुमचं मातृत्व, तुमचं कर्तृत्व, तुमचं स्त्रीत्व हे सगळं ते शोभून दिसतं आणि त्याचा रास्त अभिमान होणार. म्हणूनच 33% जागा महिलांना आम्ही दिल्या, नंतर 50% जागा आम्ही महिलांना दिल्या. आता लाडक्या बहिणींना आम्ही काय का होणार फुलला फुलाची पाकिट देण्याचा प्रयत्न केला. आज महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक महत्वाचे निर्णय आम्ही तुमच्या करता घेतोय. लखपती दिदीचा निर्णय आम्ही तुमच्या करता घेतलेला आहे. कारण एका घरातली मुलगी शिकली तर ती कुणाच्या घरामध्ये जाणारी लक्ष्मी आहे, की अख्खं घर पुढे आणते, अख्खा समाज तिथं बदलून टाकते, घराला घर पण देते आणि समाजातला सगळं ते परिवार एक संघ ठेवू शकते. एवढी मोठी ताकद या आमच्या देवीमध्ये आहे आणि म्हणून त्यांना सगळ्यांना सॅल्यूट. अशा पद्धतीनं आम्ही सगळेजण चाललेलो. मित्रांनो, एकत्रितच काम करत असताना तुम्ही पहा, मला तर कळलं मामा कुणीतरी आपल्या शिरसोडी पुगाव पुलाचं देखील चेष्टा केली. काय ह्या पुलाने आता जर तुम्हाला विजन असेल तर कळत ह्या पुलाने काय होणार. तुम्ही जर हाच विचार केला की ह्या पुलावर जाऊन कोणतरी आत्महत्या करेल, तुम्ही काय करणार? माझ्या ते मनातच येत नाही. आता ह्यांच्या मनात येतं त्याला मी काय असं म्हणतो, उलट इथलं माल इकडे जाईल, इकडच्या माल इकडे येईल. माझा शेतीचा असेल, माझा फळबागा असेल, माझा भाजीपाला असेल, माझा धान्य असेल, देवाणघेवाण होईल. हे माध्यम आहे. आम्ही आता वंदे भारत ट्रेन अनेक ठिकाणी सुरू करतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली त्याचे काम चाललेलं आहे. आम्ही त्याच्यामध्ये मेट्रो सुरू करतो. आम्ही नॅशनल हायवे गडकरी साहेबांच्या मदतीने करतोय. त्याचे 2 लेनचं 4 लेन, 4 लेनचं 6 लेन करतोय, टनेल करतोय, सबवे करतोय, विमानतळ करतोय, पोर्ट करतोय, बंदर पोर्ट, टाउनशिप करतोय, कोस्टल रोड करतोय, अटल सेतू करतोय. हे केलं पाहिजे. ही समाजाची गरज आहे. पुढच्या पिढीची ती भूक आहे. नाहीतर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही.
त्याचा विचार आम्ही करतो. आम्ही एकमेकाची उडी काढत बसत नाही. मी पण माझ्या राजकीय जीवनामध्ये काम करताना कधी कधी पवार साहेब सांगायचे नाही अजित आता हा विषय सोडून द्यायचा, आता सगळ्यांनी एकोप्याने काम करायचं. साहेब तुम्ही सांगितलं ऐकलं संपला विषय. इतर सारखं ती भरत चेक करतो आणि नंतर बर एवढा जर मामाचा आग्रह आहे, दादा मामाचा नाही हो की आप्पासाहेब कंटाळायचा. आता आप्पासाहेब काही नोटीस काढली. नंतर म्हणले असं करा अडीच करा अडीच त्याला अडीच केलं की भरत शेठ चालतोय. अडीच हाफ केलं की चालतोय, फुल केलं की चालत. अरे काय रे इंदापूरकरांनो, तुम्हाला चांगली संधी आहे. मी त्या संधीचं सोनं करून देईन. मी कसं काम केलेलं ते बारामतीमध्ये तुम्ही जाऊन बघा. तुमची मुलं बाळ सगळी तिथं येतात, तिथे जाऊन बघा कशा पद्धतीचं काम आहे. तशा पद्धतीनं मी आहे, दत्तामामा आहे, बाकीचे सगळे आमचे जीवाभावाचे सहकारी आहे. आम्ही ज्यांना ज्यांना जबाबदारी दिली, आता बापूंना छत्रपती सहकारी साखर कारखान्याची दिली, स्वतःचा डबा घेऊन तिथं जातात आणि बसतात आणि काम करतात. आज 8,000 टनाच्या पुढे कारखाना चाललाय. 8,000 टनाच्या पुढे रिकव्हरी पण चांगली. माणसामध्ये कर्तृत्व असलं पाहिजे. समाजाच्या करता काहीतरी आपण करायचं. माझ्या वडिलांनी कारखाना उभा केलाय, मी त्याला पुन्हा पूर्वीच्या दिवसचा दाखवून देईल अशा प्रकारचा संकल्प त्यांनी केला. आणि जिथं नडेल तिथं मी आणि दत्तामामा त्या ठिकाणी एकटा जास्तकांत नडतच नाही. नडलं तर आमचंच नडतंय ना, आम्ही तात्काळची मदत घेतो. तुम्हाला माहिती आहे, पण आम्ही दाखवतो, आम्ही त्यांना मदत करतो. आता मी तर नाही करत, दत्तामामा नाही बांधतो. त्याला 10-15 हजार करून जातो, ती मदत करू शकतो. माझा काही तेवढा जात नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु या सगळ्या आपल्या पुलामुळं इंदापूर शहराच्या एका बाजूला सोलापूरचा महामार्ग आहे. माझ्या इंदापूर तालुक्याच्या बरोबर पालखी मार्ग जातो. त्या दोन्ही महामार्गांना इंदापूर तालुक्याचे छोटे छोटे रस्ते जोडण्याचं काम आपण केलेलं आहे. नीरा नदीच्या पट्ट्यातून नीरा नरसिंगपूर जेजुरी राज्य महामार्गाचं रुंदीकरणाचं काम सुरू आहे. त्याच्यामुळं आमच्या खऱ्या अर्थाने इंदापूर शहराची कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे. पूर्वीचे रस्ते आठव आणि आताचे रस्ते आठव. आज स्टार रोड झाले, गाड्या फार पळू नका, शिस्तीत जा. अपघाताचं प्रमाणही वाढलेलं आहे, तसं होऊन देऊ नका. चौकाचं सुशोभीकरण. आता मागं आठवतंय मला, इथं एक टाउन हॉल करायचं म्हणून काही सांगतात. टाउन हॉल जवळपास 3.5 एकर 15 ते 17 वर्ष टाउन हॉल चाललाय, पण ते टाउन हॉल काही वर दिलं. पाऊस आला की पाण्याचं डबकं होतंय, डबकं. अरे दूरची दृष्टी दाखवा. जिथं काम केल्यानंतर समाजाचं बरं होईल ते उद्याच्याला 50-100 वर्ष तुम्हाला उपयोगी पडेल अशी जागा निवडा ना. एवढा सगळा परिसर आहे ना, त्याचा विचार तुम्ही करणार का नाही? मला त्या ठिकाणी सांगितलं काही जण दमदाटी करतात. काय दमदाटीला घाबरायचंय? आपल्याकडनं चूक होऊन देऊ नका. मी नेहमी सांगतो, आरेला कार्य करणारे पण आहेत, पण आम्हाला आरे पण करायचं नाही, कार्य पण करायचं नाही, पण आमच्या माणसाला तुम्ही त्रास पण द्यायचा नाही. मला काही जण सांगत होते, दादा निवडणुकीनंतर कोणी आम्हाला त्रास देणार नाही ना, अशी भीती काही जणांना आहे, काही घटकाला आहे, जो संख्येने कमी आहे. त्याच्यामध्ये त्यांना कसं वाटतं, कारण माझ्या इथं मराठा समाज 5,500 आहे, माळी समाज 6,000 आहे, मुस्लिम समाज 4,000 आहे, मागासवर्गीय समाज 4,000 आहे, माझे धनगर, वाणी, मारवाडी, जैन, गुजर अशा अनेक वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक इथं राहतात. ते जवळपास संख्येने, मोठ्या संख्येने. आणि त्याच्यामुळं त्या सगळ्यांना घेऊन आम्हाला जायचं. आज देखील आम्ही जर 21 उमेदवार देत असताना बघा, वेगवेगळ्या घटकाला तिथं प्रतिनिधित्व दिलेलं आहे. असं तोंड बघून प्रतिनिधित्व दिलं नाही. चांगल्या विचाराची लोक आहेत, दमदाटी करणारी लोक नाहीये. ते भरत शेठला चांगली साथ देतील. आम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ. आम्ही त्यांना निवडून आल्यानंतर यशदा किंवा बारामतीमध्ये कशी आम्ही कामं केली ती दाखवू. त्या पद्धतीनं पहिल्या 100 दिवसात भरत शेठ काय करायचं ते आम्ही ठरवू. नंतर 6 महिन्यात भरत शेठ काय करायचं त्याचा आम्ही आराखडा तयार करू.
नंतर वर्षभरात काय करायचं असं पुढे जायचं असतं. नुसतं द्या मत द्या मत द्या मत दिली तुम्ही तुमचे आम्ही आमचे असं नसतं. त्यामध्ये लक्ष द्यायचं असतं आणि ते पण सकाळी 6 वाजता उठून कामावर पाहणी करायची असते. आणि आम्ही ते करतोय, गेले अनेक वर्ष करतोय. अधिकारी सगळे साथला असतात. काय ते आमचं, आम्ही ते शहर आमचं मानतो, आपलं कुटुंब मानतो. म्हणून आज देखील बारामतीकर कसल्याही प्रकारच्या लाटा आल्या तरी माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहतात. कारण माझं काम बोलतं, मी धडाधीनं त्यांचे प्रश्न सोडवतो. तुम्ही बघा काय काय तिथं वर्कटॉवर कसं केलंय, वेगवेगळ्या रोड कसे केले, रिव्हर रोड कसा केलाय, फुटपाथ कसे केले, वॉकिंग ट्रॅक कसा केलाय, खेळणी कशी बसवली, अनेक गोष्टी केल्या. कॅनॉल जातो दोन्ही बाजूला, कॅनॉलवर चालायला कसं केलं. सहज जा, पण एक ठरवा, जाताना सांगायचं आपण किती तिथं बघितलं तर परत आपल्याला इंदापूरला त्याचे बारामतीत राहायचं नाही. तर गेल्यानंतर नवऱ्याला म्हणाले मला इथं नाही राहायचं, चल बारामती, चल बारामती. बारामतीत तर इंदापूरला जा, पण मला इंदापूरमध्ये नको. असा हट्ट माझ्या लाडक्या बहिणींनी करू नका. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, पण जे केलं ते केलंय ना. काही काही लोकांना इतका अभिमान वाटतो, त्या पद्धतीनं आपण ही काही जादूची कांडी फिरवल्यासारखं आमचा भरत शेठ, मी, दत्ता मामा आम्ही करू असा माझा दावा नाही. पण मी त्या दिशेने इंदापूरला त्यांच्या सगळ्यांच्या मदतीनं सर्व जाती धर्माला विश्वासात घेऊन कुठेही कुणावर अन्याय होऊन न देता आता ते शास्त्रीकराचाच विषय काढला. म्हणजे भरत शेठनीच त्याला व्याज वाढवून पालन केलं. काही बोलायचं मुद्दा काही राहिला नाही, पाया खालची वाळू घसरायला नाही, हे असलं काहीतरी सुचत. अरे आम्ही शास्त्रीकरांच्या बाबतीत पिंपरी चिंचवडला निर्णय घेतला ना, त्याच्यामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो, एकनाथराव शिंदेना भेटलो, चर्चा केली आणि मार्ग काढला. तो मार्ग आम्हाला अवघड नाही. आम्ही त्याच्यात स्वतःचा स्वार्थ बघतो का नाही, आम्ही समाजाचा हित बघतो. सरकार म्हणजे कोण, समाजातल्या सर्वांनी एकत्र मिळून 288 आमदार निवडून आलेले असतात आणि बहुमत ज्याचं होईल ते सरकार बनवतं. म्हणजे आपल्यातले लोक आहेत ना, ती काय वर्ण टाकली. या गोष्टीचा तुम्ही विचार करा ना. अशा पद्धतीनं मित्रांनो आपल्याला सगळ्यांना पुढे जायचंय, हे मला तुम्हाला सगळ्यांना अतिशय नम्रतापूर्वक सांगायचंय. नगर परिषदेची निवडणूक ही फक्त मतांची निवडणूक नाही, ही निवडणूक माझ्या इंदापूर शहराच्या सर्वांगीण विकासाची चाचणी आहे. यंदा पुन्हा जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. बरोबर, मतदान केल्यावर मोबाईलला फोटो काढ आणि मला पाठव. होय बाबा होय, तुझ्यासारखी म्हणून माझं चाललंय रे. म्हणून मी कार्यकर्त्यांना पण सांगतो, म्हणून मी कार्यकर्त्यांना पण सांगतो, राहू दे एक्सक्यूज मी, त्याच्यामध्ये उजवे जर राहिले असतील तर बाजूला ठेवा, व्यक्तिगत मतभेद देखील बाजूला ठेवा, गट तट बघू नका. ऍडव्होकेट भरत शेठ शाह यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेला नगराध्यक्षाचा उमेदवार आपल्याला प्रचंड मताधिक्याने विजयी करायचा. परंतु हा विजयी करत असताना त्यांच्या बरोबर इतर पण ही चांगल्या मताधिक्याने आपल्याला विजयी करायची, तिथं कुठं भेदभाव होऊन द्यायचा नाही, हे पण आग्रहाचं सांगणं मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना करू इच्छितो. मित्रांनो, इंदापूरला सध्या आपल्या इथल्या राजकारणामध्ये मोठी गर्दी झालेली आहे. अनेक लोक नुसती आश्वासन देण्यासाठी, नुसती पोपटपंची करण्यासाठी आली. पण मी तुम्हाला विचारतो, निवडणुकीच्या तोंडावर मोठी मोठी भाषणं करणाऱ्यांच्यावर विश्वास ठेवायचा की ज्यांनी तुमच्या कठीण काळामध्ये शांतपणे काम केलं, त्या भरत शेठवर विश्वास ठेवायचा. या निर्णय माझ्या इंदापूरकरांना घ्यायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कधी पोपटपंची करत नाही. आम्ही काम करतो, आमचं काम बोलतं.
आणि या कामाचा चेहरा म्हणजे तुमचे दत्तामामा भरणे. त्याच्यामध्ये दत्तामामांनी केवळ आमदार म्हणून नाही तर राज्याचा क्रीडा मंत्री असताना देखील माझ्या इंदापूर तालुक्याच्या करता काय आणलंय तुम्ही लक्षात घ्या आणि त्याचा उल्लेख मामानेच मागाशी केला. असंच शेवटी ते मला म्हणले की दादा माझ्या इथल्या इंदापूर तालुक्यातली मुलं मुली कर्तृत्वाला त्यांना संधी देण्याच्या करता चांगल्या प्रकारचं क्रीडांगणाची गरज आहे आणि या तालुक्याच्या क्रीडांगणासाठी तुम्ही 56 कोटी रुपये मंजूर केले पाहिजे. ते मामानी हप्तापायी माझ्याकडनं मंजूर करून घेतले. यातून इंदापूरच्या तरुणाला एक नवी संधी मिळणार आहे. त्याच्यातून वेगवेगळ्या खेळामध्ये काही मुलं मुली तयार होणार आहे. केवळ ग्रामीण भाग नाही तर शहरातील माझे नागरिक, माझे वकील, माझे डॉक्टर, माझे इंजिनियर सर्वात उत्तम व्यायामशाळा करता यावी यासाठी या शहरामध्ये एक अद्यावत जलतरण तलाव ज्याला आपण स्विमिंग पूल म्हणतो तो उभारण्याचा पण निर्णय आम्ही घेतला आहे. विकास म्हणजे काय असतो हे ह्याच्यातून इंदापूरकरांना तुम्हाला समजेल. आज त्यांच्याकडे कृषीसारखं महत्वाचं खातं आहे. त्या खात्याच्या माध्यमातून पण ते निर्णय घेतात. मलाही त्या खात्याचा अनुभव आहे, शेतीचा अनुभव आहे. मी पण मला त्यांना वेळोवेळी सल्ला देतो. मध्ये अतिवृष्टी झाली आम्ही सगळेजण फिरत होतो, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री, इतर मंत्री. पहिल्यांदा आम्ही 33,000 कोटीचं पॅकेज दिलं. नंतर पुन्हा दिवाळी नंतर पाऊस पडला, पुन्हा 11,000 कोटीचं पॅकेज दिलं. 44,000 कोटीचं पॅकेज दिलं ना. कारण मला माहिती होतं, मामाला माहिती होतं, देवेंद्रजींना माहिती होतं शेतकरी मोडला तर राज्य मोडेल. शेतकऱ्याला पुन्हा मला उभं करायचं होतं. त्याचा दोष नव्हता जमिनी खरडून गेल्या, त्यांचा दोष नव्हता पिकं पाण्यामध्ये गेली, त्यांचा दोष नव्हता पिकं उद्ध्वस्त झाली, त्यांचा दोष नव्हता अक्षरशः हातातोंडाशी आलेल्या घास हा निसर्गाने त्या ठिकाणी काढून घेतला. म्हणून आम्ही हे केलं. 2 हेक्टरचा 3 हेक्टर पर्यंत दिला. हे करावं लागतं. अशा प्रकारचे प्रसंग येतात. या राज्याने कधी भूकंप झालेला पाहिला, दुष्काळ पडलेला पाहिला, अतिवृष्टी झालेली पाहिली, गारपीट पडलेली पाहिली, परंतु अशा पद्धतीनं मी तर त्या दिवशी सोलापूरला जाताना काही काळ त्या पुलाला थांबलो. मी मोहच्या तिथला पूल नाही का, फार पाणी त्या पुलाला लागलं होतं. जायचं वाहतूक बंद केली होती. असलं पाणी जन्मात आम्ही बघितलं नव्हतं. अशा पद्धतीनं रौद्र स्वरूप त्या पाण्याने निर्माण केलं होतं. जीवाभावाची माणसं काही आम्हाला सोडून गेली. जनावर असतील, शेळ्या असतील, मेंढ्या असतील, बकरी असतील, त्याच्या संदर्भातल्या कोंबड्या असतील किंवा आमच्या गाई म्हशी असतील, वासरा असतील, हे सगळं काही तिथे गेलं ना. परंतु पुन्हा त्यांना की कसं येता येईल याही बद्दलचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने केलेला आहे. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी या निवडणुकीच्या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे. मित्रांनो, आपण सगळ्यांनी हे लक्षामध्ये घ्या की एकंदरीत आपल्या इथं आपण जर पाहिलं तर मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की अलीकडे मी बघितलं मोठे मोठे फ्लेक्स लागलेले. या शहराचं नेतृत्व करण्यासाठी आम्हाला एक कळमळीचा कामाची जाण असलेला माणूस हवा होता. जसं आपण छत्रपती कारखान्याच्या रूपाने पृथ्वीराज बापूंना आमचं असं केलं. आम्ही बेरजेचं राजकारण करणारे माणसं, आम्ही वजाबाकी करणारे नाही. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ते आम्हाला शिकवलं आणि म्हणून बरेचसे त्यांचा विचार वेगळा होता. मागे अनेक वर्ष त्यांनी इतरांच्या बरोबर काम केलं होतं, पण ते आमचंही काम बघत होते. त्यांचं एक म्हणत होतं की अरे आपण ज्यांच्या बरोबर आहे त्याच्यापेक्षा यांचं काम बरं, इकडे जायला पाहिजे, पण दुसरं मन म्हणायचं नको नको. त्याच्यामुळे त्यांची तिथं रसिकेत चालली होती. पण नंतर त्यांनी तो निर्णय घेतला. तुम्ही आठवा, बरेचसे यापूर्वी उपनगराध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी कशी मेहनत घेतली. केवळ दिखाव्याची कामं त्यांनी केलेली नाहीये. त्याच्यामध्ये मोठे मोठे फ्लेक्स लावून जाहिराती ते करत बसत नाहीये. त्यांनी स्वतः लक्ष देऊन तुमच्या गल्ली बोळामध्ये जाऊन रस्त्याची कामं, गटाराची कामं, स्वच्छतेची कामं आधी बारीक सारीक गोष्टीमध्ये लक्ष देऊन पूर्ण केली. मित्रांनो, असंच करावं लागतं. मी देखील बारामतीमध्ये जाताना तिथं ते डिवायडर खुरपलाय का, पाणी घातलंय का, झाड सुकलंय का, झाड व्यवस्थित चौदारपणे दिसतंय ना, कुठं डिवायडर तुटलाय का, कुठं काही अडचण आली का, खेळणी तुटली का, हे सगळं बघावं लागतंय. ते उगीच असं तसं उभं राहत नाही. जर कोणी चुकीचं वागलं तर त्याला तर जसंच तसं
शासन पण करावं लागतं. आणि म्हणून मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की बारीक सारीक गोष्टीमध्ये भरत शेट्टी पाठीमागच्या काळामध्ये लक्ष दिलेलं आहे. या शहराचा चेहरा मोहरा ते नक्कीच अधिक चांगला करतील. नगराध्यक्ष म्हणून भरत शेट्टी आणि त्यांच्या कुटुंबियांनी यापूर्वी जे काही काम केलेलं आहे त्या कामाचा अनुभव आपल्या इंदापूर वासियांना प्रगतीसाठी पुढे न्यायला उपयोगी पडणार आहे. इंदापूरची एक वेगळी आघाडी आज आपल्याला पाहायला मिळते. नाव तर काय दिलंय, कृष्णा भीमा विकास आघाडी. कृष्णा पण म्हणत असतील कशाला आम्हाला घेतलंय, ती भीमा म्हणत असतील माझंही नाव कशाला घेतलंय, विकास तर म्हणत असेल विकास शब्दाचा ह्यांचा संबंधच नाही, त्यांनी कृष्णा भीमा विकास आघाडी म्हणाली. असं ती शब्द मला सांगतायत याचा हेलिकॉप्टर मधून तेच सारखं आहे. मी सांगतो काय सांगायचं. त्यामध्ये ज्यांचे विचार इंदापूरकरांनो कधीही जुळले नाही, जे राजकारणात कायम एकमेकांच्या विरोधामध्ये लढले, जे आज फक्त सत्तेसाठी आणि एका व्यक्तीला पाडण्यासाठी एकत्र आलेले आहे. एकाच माळेत दोन टोकाचे मणी ओवले तर ती माळ टिकेल का मायमाऊलींनो, माझ्या लाडक्या बहिणींनो. आणि त्याच्यामुळं मी तुम्हाला विचारतो, ही आघाडी कोणासाठी आहे? ही आघाडी जनतेच्या विकासासाठी नाही, ही आघाडी इंदापूरच्या प्रगतीसाठी नाही, ही आघाडी आहे फक्त सत्तेसाठी. आणि उद्याच्याला मामाच्या जोडीला शहरामध्ये भरत शेठ शहा सारखा जर मिळाला तर पुढं कधीतरी काहीतरी आपल्याला मिळेल, ते कायमच बंद होईल. रिटायर होईपर्यंत काही आपल्याला मिळणार नाही, ही धाकधूक त्यांना आहे. आणि त्याच्यामुळं त्यांचं भीतीपोटी तयार झालेली ही कृष्णा भीमा आघाडी नाही, ही संधी साधू आघाडी. संधी साधू बघा, मी साधूचं पण नाव टाकले, हे आपण तुम्ही लक्षामध्ये घ्या. आणि सत्तेसाठी एकत्र राजकारण करणाऱ्या या लोकांना इंदापूरची काही देणं घेणं नाही, इंदापूरचं काही हित माहित नाही. समोरच्या गटाची लढाई कशावर आहे तर ते भरत शहा नको, भरत शहा नको, बाकी कोणी चालेल. हे कोणतं राजकारण आहे? हे वैयक्तिक देशाची भूमिका, वैयक्तिक द्वेष असू नये. मित्रांनो, काळ वेळ आल्यानंतर आपल्या सगळ्यांना जायचंय, त्याच्यावर द्वेष करून काय तुम्ही मिळवणार? आज आपल्याला इथं दफनभूमी, स्मशानभूमी, बाकीच्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. आणि त्याच्यामुळं माझी इंदापूरच्या जनतेला विनंती आहे, अशा नकारात्मक व्यक्तिगत द्वेषावर आधारित राजकारणाला पाठिंबा देऊ नका. इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी, शहराच्या विकासासाठी कोणाची चिकनफेक न करता शांतपणे विजन घेऊन काम करणारा माणूस आपल्याला हवा आहे. आणि इंदापूरकरांना माझी कळकळीची, आग्रहाची, नम्रतेची विनंती आहे की विकासासाठी जे काही मदत लागेल ती मदत करणार. आज मी अनाथ तुमच्या समोर त्या ठिकाणी आहोत. आता तुमचा निर्णय, जर तुम्हाला इंदापूर शहराचा सर्वांगीण विकास वेगाने करायचा असेल, जर तुम्हाला शहराचं कौटुंबिक नातं टिकून काम करणारा नेता हवा असेल, त्यासाठी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, ते म्हणजे भरत शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उभे केलेले हे सर्वच्या सर्व उमेदवार, त्यांना भरभरून मतदान करा. हे आपल्याला सगळ्यांना इंदापूरच्या जनतेला सांगू इच्छितो. मी आपणास एक साधा प्रश्न विचारतो, तुम्ही जुनं इंदापूर आणि आजचं इंदापूर याची तुलना करून बघा ना, विकास झाला की नाही? 19 वर्षाच्या कारकिर्दीतलं इंदापूर आणि 3.5 वर्षाच्या कारकिर्दीतलं इंदापूर विकास झाला की नाही हे बघितल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल. मित्रांनो, आपण सगळेजण उद्याच्याला आपलं मार्केट पण जर इथं तिकडचा माल आला तर वाढणार आहे. म्हणजे आपण बारामतीमध्ये असेल, पैठणचा बैल असतो, आजूबाजूचा माल येतो. शेवटी माझ्या शेतकऱ्याला काय पाहिजे? काटा झाले की लगेच पेमेंट पाहिजे, दर चांगला पाहिजे, कुठेही रचनामध्ये खोट नकोय. आणि त्या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना काम करायचंय. मित्रांनो, म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, आज आम्ही तुम्हाला नगराध्यक्षाच्या पदाकरता उमेदवारी दिली आहे. ते भरत शेठ शहा यांना
एक शाह कुटुंबाचा इतिहास आणि या शहराच्या विकासाच्या मार्गावर नेण्याचा आहे. कैलासवासी गोकुळशेठ शाह यांच्यापासून ते आजपर्यंत या शाह परिवाराने इंदापूरसाठी मोठा त्याग केलेला आहे. ही निवडणुकीपुरतं आलेले नेते नाही, तर हे इंदापूरच्या मातीशी जोडलेलं हे शाह घराणं आहे. हे गोष्ट लक्षामध्ये ठेवा. आम्ही भरतशेठ शाह आणि इथल्या 20 नगरसेवकांच्या टीमला उमेदवारी दिलेली आहे, कारण त्यांचं ध्येय स्पष्ट आहे. स्वच्छ चांगलं पाणी माझ्या इंदापूरकरांना रोजचे रोज मिळालं पाहिजे. चांगली गटार योजना झाली पाहिजे. इंदापूर शहराचा लौकिक सिंगापूर नाही, परंतु एक आदर्श शहर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी वाढला पाहिजे. आणि आपण बघितलंच की इंदापूर शहराला स्वच्छतेच्या बाबतीमध्ये माग त्यांच्याच वैदिकच्या काळामध्ये पुरस्कार मिळालेले हे कशाचं द्योतक आहे? योजना आणि कृती योग्य वेळी राबवण्याचं द्योतक आहे. आता तुम्हाला सर्वांना आव्हान आहे इंदापूरकरांना की तुम्ही फक्त विकासाकडे बघा, विचारांच्याकडे बघा, तुमच्या हिताकडे बघा, तुमच्या पुढच्या पिढीच्या भवितव्याकडे बघा आणि एकंदरीत तुमचा जो व्यवसाय त्या व्यवसायामध्ये देखील कुणाच्यामुळं भर पडणार आहे याही गोष्टीचा विचार करा. आणि त्या पद्धतीनं आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरतशेठ शाह, बरेच जण उद्याच्याला कदाचित म्हणतील तुम्हाला प्रत्येकाला 3 मतं देण्याचा अधिकार आहे. एका मशीन पेटीमध्ये भरतशेठ शाह घड्याळाचं बटन तिथं दाबायचं आहे आणि नंतर 2 आणखी वेगवेगळ्या तुमचे मशीन असतील. तेच ना. एक ठीक आहे, मला ते माहिती नव्हतं कारण मी शहरात मतदान करत नाही. हे आपल्या काटेवाडी गावात खेड्यात दत्ता मामा एवढा अभ्यास वाटत माझी माग नाही म्हणून तर मी म्हटलं ना. आता मला नवीन माहिती मिळाली की दिलीपराव तिथं जावा म्हणजे हातात घड्याळ दिसलं तिथं दाबून काय उपयोग आहे? वेगळा अर्थ काढू नका. तुमच्या मनात जे येते माझ्या मनात. त्याच्यामुळं माझं तुम्हाला म्हणणं आहे की या गोष्टीनं बऱ्याचशांच्याही घड्याळाच्या शेजारचं बटन दाबा आणि तिथं अ वर्गाचं पण घड्याळाचाच आहे तिथलंही बटन दाबा. जिथं तुम्हाला घड्याळ दिसेल ते बटन दाबा. दुसऱ्याही मशीन मध्ये ते दाबा. काही जण म्हणतात नाही दादा नगराध्यक्षाचे उमेदवार फारच भारी, आम्ही त्यांनाच देणार. आणि त्यांनाच देणार की एकटं जाऊन काय करणार आहे? साथ पाहिजे ना. हेलिकॉप्टर अंधार पडायला लागलेला आहे. चला चला चला. माझं एवढंच म्हणणं आहे बाबांनो, आपल्याला त्याच्यामध्ये त्यांची टीम पण निवडून दिली पाहिजे. तर मी दत्ता मामा आणि आम्ही सगळेजण विकासाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी इंदापूरकरांना मदत करू. तुम्ही तुमचं काम करा. पुढं 5 वर्ष आम्ही आमचं काम करून दाखवू. हा शब्द मी तुम्हाला सगळ्यांना देतो आणि या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.